नांदेड़ के मशहूर बिल्डर संजय बियानी का 5 अप्रैल को दिन दहाड़े कत्ल हुआ। इस सिलसिले में नांदेड़ जिले के सरपरस्त वजीर अशोक चौहान ने काबीना इजलास के बाद रियासती वजीर दाखिला दिलीप वाड़से पाटिल और पुलिस डीजी रजनीश सेठ से मुलाकात की। संजय बियानी को गोलियां मारकर कत्ल करने की संगीन वारदात की तफसीलात से इन्हें आगाह किया। बहुत गंभीर मामला है। एक बहुत ही हमारा युवा साथी था, बहुत महेश्वरी समाज में अच्छा काम था, अच्छा रेपुटेशन वाला डेवलपर था नांदेड़ में, और उसकी ऐसी हत्या होना निश्चित एक शॉकिंग इंसिडेंस है। मैं कहूँगा मैंने जो वहाँ महसूस किया, लोगों की भावनाएं, महेश्वरी समाज और अन्य समाज के लोग नांदेड़ में जो व्यापारी है वो सब मुझसे मिले, उनकी जो भावना उन्होंने व्यक्त की है, चिंता व्यक्त की है, आक्रोश भी था, गुस्सा भी था। ये सब मैंने चीज़ें हमारे गृह मंत्री जी को बताई है कि इसके बारे में बहुत गंभीरता से लेके ये विषय को तुरंत में उसको अंजाम देना पड़ेगा। जिस तरीके से इस तरीके की घटनाएं अगर होती हैं, खास करके स्टेट के भीतर जो डेवलपर्स हैं, ये सारी चीज़ें, सरकार इसको कैसे देखिए, लॉ एंड ऑर्डर सिचुएशन पे नज़र हमेशा रखनी पड़ती है। घटनाएं ना हो इसके लिए प्रिवेंटिव मेजर्स है, इंटेलिजेंस का उपयोग किया जा सकता है, और मैं समझता हूँ पुलिस काम कर रही है, गृह मंत्री इसके ऊपर नज़र रखे हुए हैं, तो उम्मीद है कि इस बारे में भी वो जल्द इन्व्हेस्टिगेशन करें। तो परवा संजय बियाणी नावाचे एक बांधकाम व्यावसायिक होते, त्यांच्यावर निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे। तो सर्व व्हिडिओ फुटेज उपलब्ध आहे, आणि काल मी नांदेडमध्ये होतो, त्यांच्या कुटुंबियासोबतही माझी भेट झाली, चर्चा झाली। मी अंत्यविधीलाही होतो, महेश्वरी समाजाची काही बरीचशी लोक मला भेटली काल, आणि मग त्या अनुषंगाने मी आज गृहमंत्र्यांना आणि राज्याचे पोलीस महासंचालक यांची आमची एक बैठक झाली, आणि ह्या घटनेशी जबाबदार असलेले जे कोणी मारेकरी आहेत त्यांना तातडीने पकडल्या गेलं पाहिजे, अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी केलेली आहे। घटना फार गंभीर आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, आणि म्हणून त्याची गांभीर्याने दखल तर घेतलीच आहे, पण त्याची उच्च स्तर या ठिकाणून मॉनिटरिंग या सदरील घटनेचं होत राहा, चौकशी जी सुरू आहे किंवा इन्व्हेस्टिगेशन जे सध्या आहे त्याचं इथून मॉनिटरिंग व्हावं, आणि जे कोणी ह्याला जबाबदार लोक आहेत हत्या करणारी त्यांना तातडीने पकडल्या गेले पाहिजेत, आणि त्याच्या मागचा हेतू काय होता किंवा त्यांना हे करवणारे कोण लोक आहेत, त्याच्या मागचे सूत्रधार हे पकडल्या गेले पाहिजेत, ही त्याच्या मागची भूमिका होती। आणि म्हणून आजची ही चर्चा त्या अनुषंगाने माझी पोलीस महासंचालक आणि गृहमंत्री यांच्या उपस्थित झालेली आहे। मी आशावादी की ह्याच्यामध्ये हा विषय गांभीर्याने घेतलेलाच आहे। त्याचबरोबर नांदेडमध्ये इतरही काही विषय आहेत त्याच्या बाबतीमध्ये मी त्यांना बोललेलो आहे। तर मला वाटतं की सर्व विषय निश्चितच दखल तिने घेतलेली आहे, आणि याच्यावर कारवाई अपेक्षित आहे। भर दिवसा घडलेली घटना आहे, त्याच्या मागचे मोटिव्ह काय हे सांगणं कठीण आहे, परंतु जे काही घडलं फार वाईट आहे। दिवसा घडलेली घटना आहे, एक तरुण माणसाला जीवानीच मारण्यात आलेलं आहे, जवळपास 7-8 गोळ्या त्याच्यावर घालण्यात आलेल्या आहेत, आणि आम्ही सर्व पाहिलं फुटेजवर। त्यामुळे ह्याच्यावर चौकशी होणं आणि संबंधित लोकांना अटक होणं हे महत्त्वाचं आहे। जर अशी घटना होत असेल तर कुठेतरी जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो। एक घटना गंभीर आहे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण या घटनेपुरती आहे एवढंच म्हणावं लागेल। पुढे ह्याचं रूपांतर अजूनही काही वाढू नये, अधिक काही घडू नये याकरता दक्षता घ्यावी लागेल। पण आपल्याला आठवत असेल की काँग्रेसच्या मंत्र्यांचं मागे म्हणणं होतं की गृह खातं योग्य पद्धतीने काम करत नाही, आता गुंड पण अशा पद्धतीने मला कुठल्याही विभागावर, गृह विभागावर कुठल्याही प्रकारचे आक्षेप माझे नाही। पोलीस आपलं काम करत आहेत, इन्व्हेस्टिगेशन लवकर व्हावं हीच अपेक्षा आहे। गृहमंत्री आणि डीजी या दोघांनी मी जे सांगितलं ऐकून घेतलं, आणि त्या पद्धतीने तपास त्यांचा आहे, त्याचं मॉनिटरिंग करतायत। हमेला ख़वातीन और औरतों के दिगर अमराज बांझपन के इलाज के लिए फैमिली प्लानिंग की मशवरात के लिए बेहतरीन आलात की सहूलत में नॉर्मल और ऑपरेशन से बच्चों की पैदाइश के लिए और ज़चगी के साथ साथ औरतों के दिगर अमराज के इलाज के लिए खुसूसी नज़्म केरला के मल्टी स्पेशलिटी और गवर्नमेंट हॉस्पिटल के तजुर्बेकार डॉक्टर खान सारा नुदरत, मावीन मैटरनिटी एंड नर्सिंग होम, चावलवाला कॉम्प्लेक्स, SBI बैंक के ऊपर, देगलू नाका, नांदेड़। चिकन मंदी, मटन मंदी, अरबियन डिशेस, चाइनीज़ डिशेस, तुर्किश डिशेस, स्पेशल ज़ाफ़रान दम बिरयानी, बकरा हलीम,
अवामुल नास के लिए दस्तयाब है। इस रेस्टोरेंट में बैठने के लिए कशीदा खूबसूरत नशिस्तों का एहतमाम किया गया है। अलबुराक रेस्टोरेंट, DK कॉम्प्लेक्स, देगलुनाका, नांदेड़। हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तयाब है। प्रोप्राइटर मौलाना मोहम्मद शबीर अहमद साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेस, फ्रूट मार्केट के सामने, माल्टीगिरी रोड, कामठा, नांदेड़। अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज़ के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज़, और न्यूज़ के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।